तर हा आता युनिट 6 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन 1 आहे. क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन नीट रीड करायचा. क्वेश्चन आहे अर्थमॅटिक मीन फाइंड करायचं आहे, डेली वेजेस आणि नंबर ऑफ वर्कर्सचं. तर आपल्याला गिवन 2 कॉलम असतात. ओके, त्या 2 कॉलम्समध्ये डेली वेजेस आणि नंबर ऑफ वर्कर्स एवढं दिलं आहे. आपल्याला काढायचं आहे मिड पॉईंट आणि प्रॉडक्ट. मग मिड पॉईंट काढायला आपण काय करतो, 0 to 10 आहे. तर मिड पॉईंट काय येणार, 5 येणार. म्हणजे त्या दोन्हीच्या मधलं जे नंबर आहे तो येणार. मग आता 0 to 100मध्ये मिड पॉईंट काय येणार, 50 ऑब्व्हियसली. मग 100 to 200मध्ये 150, परत 250, 350, 450 असं ह्या सगळ्याचं जे मधले व्हॅल्यूज आहेत 50मधल्या त्या आपण लिहिल्या. मग आता प्रोडक्ट म्हणजे काय असतं, आता नंबर ऑफ वर्कर्स आहे तर 50 मल्टिप्लाय बाय 15 750, 150 मल्टिप्लाय बाय 20 3000, नंतर 250 मल्टिप्लाय बाय 25 मग 6225. असं मिड पॉईंटला नंबर ऑफ वर्कर्ससोबत मल्टिप्लाय केलं. मग ते मल्टिप्लिकेशन झालं की टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत आपल्याकडे त्या सगळ्याचं ॲडिशन करायचं. ते आलं 100. मग सम ऑफ प्रोडक्ट करायचं. मग सम ऑफ प्रोडक्ट करताना हे जे सगळं प्रोडक्ट आपण मल्टिप्लाय करून काढलं आहे ह्या सगळ्याचं ॲडिशन करायचं. आपल्या मीनचा फॉर्म्युला असतो सम ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्कर्स. सो आन्सर इज, मग कॅल्क्युलेट केल्यावरती हे दोन्हीचं जे आहे आता हे तर सम ऑफ प्रोडक्ट काय आहे 26,000 म्हणून वरती 26,000 आलं. आणि टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती 100 म्हणून 100ने डिवाईड केलं. आन्सर काय 260. सेकंड क्वेश्चन पण सेम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीन काढायचं आहे. मीन काढायला मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. म्हणजे मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हे आपल्याला गिवन व्हॅल्यूज आहेत. मिड पॉईंट आपण कसा फाइंड करतो, दोन्ही टर्म्सच्या मधला पॉईंट. 0 आणि 10मध्ये काय आहे 5, 10 आणि 20मध्ये 15 असं करून सगळ्याचे मिड पॉईंट्स काढले. मिड पॉईंट्स काढले की आपण काय केलं, मिड पॉईंट्सला नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे जो शेजारचा कॉलम आहे त्याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं की सगळ्याला. मग 5 मल्टिप्लाय बाय 7 किती 35, 15 बाय मल्टिप्लाय बाय 10 150. असं सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करत करत इथं प्रोडक्ट आले. मग आता आपण लास्ट क्वेश्चनमध्ये जसं केलं टोटल नंबर ऑफ वर्कर्स तसं आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स करायचं केलं. या सगळ्याचे ॲडिशन करायची की त्याचा आन्सर आहे 50. मग सम ऑफ प्रोडक्ट करायचं. मग हे जे सगळं मल्टिप्लिकेशन केलेलं आन्सर्स आहेत प्रोडक्ट हे या सगळ्याचं ॲडिशन करायचं. हे सगळ्याचं ॲडिशन आलं किती 1260. मग अर्थमॅटिक मीनचा फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ प्रोडक्ट अपॉन टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. सम ऑफ प्रोडक्ट किती आहे 1260 डिवायडेड बाय 50 म्हणून आन्सर आलं 25.2. सेम क्वेश्चन आहे मीनचा. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ डेज ऑफ सिक म्हणजे आजारी पडलेले दिवस आणि त्याची फ्रिक्वेन्सी हे काढले. मग हे 2च कॉलम आपल्याला दिलेले असतात. ह्या 2 कॉलममध्ये आता मिड पॉईंट काढायचा म्हणजे 0 to 5. मग ह्याला डिवाईड नसेल येत तर डिवाईड करायचं. पण आपल्याला जनरली माहिती आहे की 0 to 5मध्ये मिड पॉईंट असतो 2.5ला, लिहिलं 2.5. 5 to 10मध्ये मिड पॉईंट असतो 7.5ला. असं हे सगळ्याचे मिड पॉईंट्स लिहिले. मग मिड पॉईंट्स लिहिले की प्रोडक्ट त्याचा कसं काढणार आपण, मिड पॉईंट्सला फ्रिक्वेन्सीनी मल्टिप्लाय करायचं. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्याचं ॲडिशन करायचं. मग सम ऑफ प्रोडक्ट्सचं ॲडिशन करून त्या फॉर्म्युला सम अपॉन टोटलमध्ये हे दोन्ही व्हॅल्यूज टाकायचे आणि आन्सर काढायचा. तर आता हा सेम मीनचाच क्वेश्चन आहे. या मीनच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला शॉप व्हिजिटेड आणि फ्रिक्वेन्सी दिला आहे. तर मिड पॉईंट आपण इथं काढू शकतो. 0 to 10मध्ये 5, 30 to 40मध्ये 35. सगळ्याचे मिड पॉईंट काढले. प्रोडक्ट सांगितलं आहे कसा काढायचा, फ्रिक्वेन्सीला मिड पॉईंटनी मल्टिप्लाय करायचं, या दोन्हीला मल्टिप्लाय. हे दोन्ही कॉलम्स असं समजायचं की जो मिड पॉईंट आपण काढतो आहे मधला पॉईंट त्याला शेजारच्याच कॉलमने मल्टिप्लाय करायचं. मग प्रोडक्ट काढला. मग टोटल नंबर ऑफ डेज कसा काढणार आपण, तर जे हा जो सेकंड नंबरचा कॉलम असतो त्याची ॲडिशन केली आहे. सम ऑफ प्रोडक्ट्सला प्रोडक्टची ॲडिशन केली आहे. मग हे जे ॲडिशन आहे तर इथं लिहायचं राहिलं होतं म्हणून इथं लिहिलं आहे स्केच पेननी की हे जे सम ऑफ प्रोडक्टचे ॲडिशन आहे त्याला डिवाईड केलं टोटल नंबरनी.
आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट केलं, मग आन्सर आहे 25. तर हा मीडियनचा क्वेश्चन आहे. मीडियनच्या क्वेश्चनमध्ये कसं असतं, हे दोन आपल्याला रोज दिलेले आहेत, मार्क्स आणि स्टुडंट. आपल्याला काढायचं आहे CF. CF म्हणजे असतं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची, तर 7 ॲज इट इज लिहिला. म्हणजे जो सेकंड कॉलम असतो, 2च कॉलम दिलेले आहेत ना, आडवे दिलेले असतील उभे ह्याचे करून 2 कॉलम दिलेले आहेत. जो आपल्याला फर्स्ट नंबर आहे ॲज इट इज लिहिला. जो हा नंबर आहे फर्स्ट, त्याला खालच्या नंबरनी प्लस करायचं. 7 + 10 17, 17 + 15 32, 32 + 11 43, 43 + 7 50. हे सगळं ॲडिशन करायचं. ते ॲडिशन केलं की आपल्याला जो दिलेला कॉलम आहे त्याची ॲडिशन करायची. 7 + 10 + 15 + 11 + 7 किती झालं ह्याची ॲडिशन 50. नंतर मीडियन क्लास किती आहे, मीडियन क्लासचा फॉर्म्युला असतो किती, की n+1 / 2. n काय आला आपला 50. हा टोटल म्हणजे n असते. 50 + 1 / 2 = 25.5. तर मीडियनचा फॉर्म्युला L + n/2 - CF/F. ब्रॅकेट्स बघायचे, फक्त n/2 वरती आहेत छोटा, आणि मोठा ब्रॅकेट आहे तो अख्खा आहे, ×h. तर आता ह्याच्यामध्ये कसं असतं की CF आपला कुठला आहे, तर इथं CF 17 दिला आहे गिवनमध्ये. हा गिवन डेट आहे. तर गिवनमध्ये CF 17 दिला आहे. का, कारण की आपण ॲज इट इज पहिला 7 लिहिला आहे. हा कॅल्क्युलेटेड CF नाही आहे, म्हणून 7 + 10 केलं की 17 आला. मग सेकंड नंबरचा जो CF आहे आपला, तो आपला ओरिजिनल CF आहे, म्हणून 17 आलं. मग 17च्या रोमध्ये म्हणजे ह्या लाईनमध्ये जी रेंज असते 10, तो आपला H झाला, आणि खालचा जो 20 आहे तो आपला L झाला. का, तर H म्हणजे जास्त, म्हणजे हायर टर्म, म्हणजे 10ची आली, आणि खालची टर्म असते ती लोअर असते, म्हणून इथं L आलं, लोअर टर्म. हे झालं, L काढला, H काढला, CF कळाला. आता F कसा काढला, 15. जी आपण रेंज बघतो त्याच्या खाली लोअर टर्म आहे, मग लोअर टर्मसाठी जी व्हॅल्यू आहे ती लिहायची F म्हणून, मग ही आली 15. n किती काढला आपण, 50. हा आपला n आहे, टोटल नंबर, म्हणून इथं आलं 50. फॉर्म्युलामध्ये टाकलं. मग फॉर्म्युलामध्ये टाकलं काय करायचं, आधी 50 / 2 आहे ते कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेटरवर किती येतं, 25. 25 - 17 किती आलं, 8. मग इथं 8/15. ओके, 8/15 डिवाईड केलं कॅल्क्युलेटरवर की 5.33 येतं. इथं ×100 लिहायचं राहिलं आहे, 10 लिहायचं राहिलं आहे. मग ही जी अख्खी टर्म आहे कॅल्क्युलेटरवर पुट करायची की 20 + 5.33 × 15. आन्सर येतं 25.33. काय करायचं आहे, परत मीडियन काढायचं आहे. क्लास इंटरवल दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. CF कसा काढायचा, 16 ॲज इट इज लिहिला, परत 16 + 20 मग आलं 36 आन्सर, मग लिहिलं. 36 + 25 आलं 61 आन्सर, लिहिलं. मग परत 61 + 21 आलं 82. मग 82 लिहून परत 82 + 18 केलं की 100 आलं. हे काढलं आपण CF आपला. ओके, मग फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर आपण ह्या सगळ्याची ॲडिशन केली. हा 100, मग 100 आपला काय आहे, n आहे. ओके, n = 100. मीडियन क्लासचा फॉर्म्युला काय होता, n + 1/2. आपला n काय आहे, 100. 100 + 1/2 आन्सर आहे 50.5. नीट कॅल्क्युलेटरवर करायचं, स्वतः सॉल्व नाही करायचं. मीडियनचा फॉर्म्युला आहे हा L + n/2 - CF/F × H. मग आता परत एकदा हे जे टर्म्स आहेत कसे, कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये n कुठला, CF कुठला, F कुठला, हे नीट लक्षात ठेवायचं. तर L कुठला, तर आपला L जो असतो ना तो लोअर टर्म असते आपल्याला दिलेल्या ह्याच्यातली. मग आपला जो CF आहे तो 36 आहे, कारण आपण मग अशीच पाहिलं की जो शेजारचा नंबर आपण लिहितो तो पहिला CF नाही आहे. CF पहिला कुठला आहे, जो आपण 16 सोबत ॲडिशन केलेली ही, मग 36 लिहिली CF. मग CF लिहिली 36 की L आणि H कसा काढला, तर L आपला हा आहे लोअर व्हॅल्यू जी आहे 10, आणि याची हायर व्हॅल्यू जी आहे 5 लिहिली, हे 2 लिहिले. n आपला आला 100, F आपला आहे 25, मग अशी सांगितले या नंबरच्या खालचा नंबर आहे, या दोन्हीच्या रेंजमधला, तो लिहिला. फॉर्म्युलात व्हॅल्यू पुट केली, 10 + 100/2 × 36 × 5
डिवायडेड बाय 25. परत 100ला 2नी डिवाईड केलं की 50 आलं. 50 मायनस 36 ते परत डिवाईड करून हे जे 14/25 आहे कॅल्क्युलेटरवर डिवाईड करायचं इंटू 5 2.8 आन्सर आलं. ह्या सगळ्याची इक्वेशन परत कॅल्क्युलेटरवर पुट करायची. आन्सर आहे 12.8. सेम मीडियन क्वेश्चन डेली वेजेस वर्कर दिलेलं आहे. ओके, आणि CF काढला. आता CF कसं काढलं, ॲज इट इज लिहिलं 15, परत मग 15 + 20 हे असं सगळं ॲडिशन करत करत इथं लिहित जायचं. ते झालं की N काढला 100. क्लासचा फॉर्म्युला N, मीडियन क्लासचा N+1/2 काढला 50.5. L कुठला सांगितला होता की जो लोअर टर्म आहे, H कुठला त्याच्यावरचाच हायर टर्म आहे. CF आपला हा, कारण की आपला हा जो आहे तो ओरिजिनल 15 ओरिजिनल CF नाही आहे. आपण ओरिजिनल CF कुठला काढला आहे, जो ह्याच्यासोबत ॲड होतो आहे, म्हणून हा पाला 35. नंतर 25 आहे हा, सॉरी इथं चुकीचं लिहिलेलं आहे, इथं 35 लिहायला पाहिजे होतं. तर मग CF आहे आपला 35, इथं 25 नाही आहे. 15 + 20 35 असतो. F काय आपला त्याच्या खालचा नंबर सांगितला होता, हे झालं. आणि 100 आपण काढला आहे N. नीट लक्षात ठेवायचं, मीडियनच्या क्वेश्चनमध्ये आपला जो CF असतो, जो आपण प्लस करून काढतो, तो CF आहे. त्या CFच्या शेजारची जी रो आहे, ही जी त्याची शेजारची जी रो आहे ती त्याच्या खालचा नंबर आपला F असतो. त्याच्या दोन्ही जे रेंजेस आहेत, ही आपला वरचा जो 100 आहे तो H आणि खालचा आहे तो 200L आहे. हे सगळं फॉर्म्युल्यात पुट करायचं, कॅल्क्युलेटरवर स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करत जायचं, स्टेप्स वाढून आन्सर आलं. हे झालं मीडियन. आता क्वेश्चन नंबर 8मध्ये मोड काढायचा आहे. तर मोड कसं काढणार, मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला दिलेलं आहे, हे ॲज इट इज लिहिलं की मग इथं काय केलं, जो आपला लार्जेस्ट नंबर आहे, आता ही जी रो आहे याच्यात आपला लार्जेस्ट नंबर सगळ्यात मोठा कुठला आहे, 15 आहे. मग तो 15 आला F1. ओके, ज्या त्या 15ला जी सगळ्यात लोएस्ट टर्म आहे, ही जी ह्या साईडची टर्म असते लेफ्ट साईडची, ह्या लोएस्ट टर्म असतात. मग त्या 15च्या ह्याच्यामध्ये लोएस्ट टर्म कुठली, 20, मग इथं लिहिलं लोअर टर्म. मग नंतर त्या 15च्या वरचा नंबर 0 आहे, म्हणजे F0 आहे, म्हणून इथं 10, आणि खालचा नंबर F2 आहे. मग H काढण्यासाठी H = 10 - 0. ओके, जो पहिली जी रेंज असते ना ह्याच्यातला जो डिफरन्स आहे तो, मग 10 - 0 गेले 10 राहतात. मोडचा फॉर्म्युला L + F1 - F0 2 इंटू, म्हणजे 2 × F1 - F0 - F2. ओके, मग इंटू H. मग Lची जी व्हॅल्यू आहे त्या सगळ्या आता इथं लिहून काढायची. Lची व्हॅल्यू किती आहे, लोअर टर्म 20, F0 किती आहे 10. लक्षात ठेवायचं सिक्वेन्सने असं की जो ग्रेटर व्हॅल्यू आहे त्याच्यावरचा F0 आहे आणि खालचा F2 आहे. सगळ्या व्हॅल्यूज लिहिल्या, फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. आधी मायनस केलं, 15 - 10 इथं आलं. आणि ही जी अख्खी जी टर्म आहे का नाही, 2 × 15 - 10 - 11, ॲज इट इज कॅल्क्युलेटरवरती टाकून 9 आलं. मग मल्टिप्लाय बाय 10, मग 5/9 0.55, आणि ही सगळी परत कॅल्क्युलेटरवर टाकली की 25.5 येणार. सेम क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, डेली वेजेस आणि नंबर कॅल्क्युलेट. मग आता ह्याच्यामध्ये ग्रेटर काय आहे, 25, तो झाला आपला F1. सांगितलं होतं F1च्या वरती F0 तो आपला 20 आहे. खालती F2 तो आपला पण 20 आहे. लोअर टर्म F1च्या शेजारच्या रोमधली जी लोअर रेंज आहे ती आहे 200. मग H किती येणार, जो सगळ्यात पहिला आपला रेंज असतो त्यातला डिफरन्स, म्हणून 100 - 0 केला, किती आला 100च. फॉर्म्युला आपला माहीत झाला आहे, त्या फॉर्म्युल्यात आहे तशा व्हॅल्यूज टाकल्या, आधी मायनस केलं. मग ही टर्म ॲज इट इज 2 × 25 × -20 -20 कॅल्क्युलेटरवर पुट केली, 10 आन्सर आलं. या दोन्हीला 5 / 10 केलं, 0.5 असतं. मग 200 + 0.5 × 100, आन्सर इज 250. लास्ट क्वेश्चन हा पण मोडचा आहे, क्लास इंटरवल फ्रिक्वेन्सी. तर ही रेंज आहे, फ्रिक्वेन्सी ह्यात ग्रेटर 25 आहे. F1 झाली, F1च्या वरती F0 असतो, खालती F2 असतो, काढले. लोअर टर्म F1च्याच रेंजमधली सगळ्यात खालची व्हॅल्यू असते, लिहिली किती 10. मग हे सगळे गिव्हन टर्म्स इथं मेन्शन करायचे की L काय आहे,
F1 काय आहे, F0 काय आहे, H काय आहे. आता H किती असतो आपण सांगितलं, सगळ्या वरच्या टर्ममधली रेंजमधला डिफरन्स. मग 5 - 0 केला, आला 5. आपल्याला फॉर्म्युला माहीत झाला आहे, L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2 इंटू F1 मायनस F0 अपॉन F2 इंटू H. म्हणून त्या फॉर्म्युला ॲज इट इज टाकला, मायनस केलं 25 - 20 5 आलं, ही टर्म कॅल्क्युलेटरवर टाकली 9 आलं, 5/9 केलं की 0.55. ॲज इट इज एवढी टर्म कॅल्क्युलेटरवर टाकली की 12.75 आन्सर आलं. संपलं. आता 2 टॉपिक्स आहेत ह्या युनिटचे, ते नेक्स्ट पार्टमध्ये. हे फक्त नीट कॅल्क्युलेशन करणं इम्पॉर्टंट आहे.